न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड डीपी आराखड्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग। पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या विकास प्रारूप आराखडा डीपी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा शगुन चौक पिंपरी येथून सुरू होऊन पिंपरी उड्डाणपूल फिनोलेक्स चौक मार्गे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीपर्यंत गेले। या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांनी सहभाग घेतला। या आंदोलनाद्वारे नागरिकांनी महापालिकेच्या प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला असून आराखड्यात शेतकऱ्यांचा ना स्थानिकांचा मूळ रहिवासियांचा विचार झालेला नाही अशी टीका करतात। चिंचवड शहराचा नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर जाहीर केल्यानंतर त्यावरती 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सूचना हरकती मागवल्या होत्या। जवळजवळ 50,000 सूचना हरकती या ठिकाणी आल्या होत्या आणि जो विकास आराखडा तयार करण्यात आलेला, ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, हा विकास आराखडा तयार करत असताना शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षण ज्या ठिकाणी लागणार आहेत त्या आरक्षण आहेत त्या ठिकाणी टाकली गेलेली नाही। ज्या ठिकाणी भरवस्ती असेल त्या ठिकाणी केलेले आरक्षण चुकीचे आहेत। एकंदर जर बघितलं तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेश बल, विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरामध्ये जन आक्रोश, अति भव्य आक्रोश असलेला जनमोर्चा या ठिकाणी गेली 3 तासापासून चालू आहे। खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताचं काम होतं की आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासहित उपस्थित आहेत, तर ते निवेदन न घेता एक तर त्यांच्या चेअरवरती कमिशनर या ठिकाणी उपलब्ध नाहीत, कमिशनर नाही तर ॲडिशनल कमिशनरही या ठिकाणी उपलब्ध नाहीत। वास्तविक बघितलं तर शहराच्या दृष्टिकोनातून विकास आराखड्याचं महत्त्व आणि शहराचा विकासाचा महत्त्व खरं तर त्यांच्या मनीना ध्यानी नसेल, कारण का ते त्यांची या ठिकाणावरनं 3-4 वर्षामध्ये बदली होती। पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय दादांनी गेली 20 ते 25 वर्षापासून या शहराचं नेतृत्व केलं, या शहराचा विकास केलेला आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी रस्ते लागतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं ज्या आरक्षणं पाहिजे त्या आरक्षणं आदरणीय दादांनी टाकलेले। आज महत्त्वाचा मुद्दा एवढा मोर्चा काढल्यानंतर आम्ही आज जवळजवळ महानगरपालिकेच्या या आवारामध्ये या गेटवरती माझ्यासहित माझे आमदार विलास लांडे पाटील असतील, अजित गव्हाणे असतील, शहराचे अध्यक्ष योगेशजी बल असतील, महिला अध्यक्ष असतील, प्रत्येक नगरसेवक असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्धा तास फक्त निवेदन घेण्यासाठी, म्हणून खरं तर त्या कमिशनरचं काम होतं, पण ते निवेदन घेण्यासाठी कुणाला पाठवलंही नाही, स्वतः उपलब्ध नाही राहिले। तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहे। आम्ही त्यांना निवेदन न देता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हेच निवेदन हेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे त्याची दाद मागण्यासाठी जाणार आहे। पण आज जे कृत्य कमिशनरनी केलेले त्याबद्दलही तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत। तसं तुम्ही विधान परिषदेचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहात, तुमच्या पदाचा मान देखील आयुक्त राखत नाही आहेत का? आयुक्त मान राखणं किंवा ना राखणं हे त्यांना तिथं गेल्यानंतर जी तक्रार केली जाईल, त्याच्यानंतर जी कारवाई होईल त्यातनं कळून येईल, तुम्हालाही माहिती पडेल। तुमचे नेते स्वतः सांगतात की इथे ठिकाणी म्हणजे आंबेडकर स्मारकाच्या मागे माता रमाईचं स्मारकाचं आरक्षण टाका, तरी देखील आयुक्त ऐकत नाही, आयुक्त मनमानी पद्धतीने कारभार करतात। आयुक्त म्हणजे काय पिंपरी चिंचवड शहराचा शिल्पकार नाही, पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आदरणीय दादा आहे। इथनं जरी डीपी गेला तर डीपी हा शासनाकडे जाणार आहे। त्या जिथं बाबा शहराच्या दृष्टिकोनानं आम्हाला कुठल्या बदल करायचा आरक्षण तो अधिकार आम्हाला सर्वांना आहे, कमिशनरला काय तो अधिकार नाही। त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि ज्यांनी हा डीपी तयार केलेला आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा डीपी तयार झालेला आहे, माझ्या मते त्या कुलकर्णी मॅडम म्हणत होते ना, कुलकर्णी मॅडम होत्या, त्यांनाही तो चार्ज दिला गेला होता। ह्यापूर्वीचे त्या ठिकाणी नगर सचिव का नगर खात्याचे नगररचना खात्याचे मला वाटतं शेंडे साहेब होते, त्यांची अचानक बदली केली, काय आम्हाला कळायलाच मार्ग नाही। ह्याच्यात कमिशनरचा हात आहे का बाकीच्या अजून
इतर लोकांनाच हात आहे आरक्षण टाकण्यामागं आणि आरक्षण बदल करण्यामध्ये. आज आपल्या सर्व गोरगरीब जनतेने जन आक्रोश मोर्चामध्ये सामील झाले. पक्षाचे अध्यक्ष योगेश बरा असतील, अजित गव्हाणे असतील, भाऊसाहेब भोईर असतील, प्रशांत चितोळे असतील, नाना काटे असतील, राजू मिसाळ असतील, कविताताई आलाट असतील, अशा सर्व प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केल्यानंतरसुद्धा एक मोर्चा व्यवस्थितपणे आला की तो DP रद्द झाला पाहिजे आणि DP रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणी तो पुढचा भाग आहे. परंतु ते निवेदन देण्यासाठी सुद्धा जर आयुक्त हजर नसेल, आयुक्त कुठं कामासाठी गेले असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे जॉईंट कमिशनर असतील ते सुद्धा नाहीतर नाही, पण बाकीचे कोणीसुद्धा त्यांचं प्रतिनिधी आलेलं नाही. म्हणजे नक्की काय चाललेले त्यांनी आमची काय अवहेलना चालवलेली का? जर तसं असेल दखल निश्चितपणे घेतील. ज्या पद्धतीनं अण्णासाहेब बनसोडेंनी सांगितलं की आता त्यांना समजेल की शासनाच्या दरबारी गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा या तिघांनाही त्या ठिकाणी याची नोंद घ्यावी लागणार की या शहरातल्या नागरिकांची केलेली त्यांनी चेष्टा, ही चेष्टा त्या ठिकाणी आयुक्ताला खूप मोठी महागात पडणार आहे. साहेब, तुम्ही सत्तेत असतानाही देखील तुम्हाला आंदोलन करावं लागतंय की नाही, जन आक्रोश मोर्चा हा DPच्या बाबतीमध्ये आहे आणि प्रशासनाने जी केलेली काही हलगर्जीपणा आहे त्यासाठी तो आमचा मोर्चा आहे. काय आपण एकंदरीत आयुक्तांना निवेदन देतात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पिंपरी चिंचवड शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याचं कारण की जो DP प्लॅन मागच्या काही महिन्यापूर्वी प्रशासनाकडनं ड्राफ्ट DP पब्लिश झाला त्याच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये आक्रोश आहे. अनेक ठिकाणी चुकीचे आरक्षण टाकलेले आहेत. जवळपास 50,000 ऑफलाईन आणि 5 ते 6,000 ऑनलाईन लोकांचे ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि हा जो DP प्लॅन केला गेला याच्यामध्ये नागरिकांचं हित डोळ्यासमोर न ठेवता चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी म्हणजे लोकांची जिथं घरं आहेत त्या ठिकाणी रस्ते टाकलेत, रिझर्वेशन्स टाकलेत. त्याचबरोबर ब्ल्यू लाईन काही ठिकाणी सरकवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या चिखली जाधववाडी परिसरामध्ये 250 एकरवरती स्पेशल कमर्शियल झोनचं आरक्षण टाकण्यात आलेलं ते खूप मोठं अन्यायकारक आहे. वास्तविक महापालिकेकडं ते आरक्षणं ताब्यात घेण्यासाठी निधी नाही किंवा TDR जरी द्यायचा म्हटलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी TDR जर दिला तर तेवढी गरज पिंपरी चिंचवड शहराची नाही. अशी वेगवेगळी आरक्षणं रेड झोनमध्ये आरक्षण टाकण्यात आली. चाफेकर स्मारकाचं जे एक्सटेन्शनचं आरक्षण टाकण्यात आलं ते सुद्धा जिथं प्लॅन सँक्शन आहे तिथं टाकण्यात आलं. रमाबाई आंबेडकरांचं जे काही स्मारक आपल्याला उभं करायचं आहे त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे त्या ठिकाणी PMPLचं आरक्षण टाकण्यात आलं. अशी वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणं पूर्ण शहरभर टाकण्यात आली आणि याच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये तीव्र संताप आहे. वास्तविक महापालिकेमध्ये प्रशासन काम करताना लोकप्रतिनिधी जर असले तर त्याला व्यवस्थित दोन्ही बाजू प्रशासन आणि सभागृहातलं जे काही नगरसेवक निवडून जातात ही नागरिकांची बाजू त्या ठिकाणी मांडत असतात. त्या ठिकाणी नगरसेवक नसल्यामुळे अशा प्रकारचा चुकीचा कारभार प्रशासनाने केलेला आहे आणि म्हणून येत्या काही दिवसामध्ये जेव्हा प्रशासनाकडनं 60 दिवसानंतर जे काही सजेशन ऑब्जेक्शन मागवलेत त्याच्यावरती जी कमिटी बसणार आहे त्या कमिटीच्या माध्यमातून जो काही निर्णय होणार आहे त्याच्यामध्ये हा सकारात्मक निर्णय व्हावा आणि आमची मागणी भविष्यामध्ये जेव्हा शासनाकडे हा DP जाईल तेव्हा हा DP रद्द करावा अशा प्रकारची मागणी राहणार. निवेदन घेण्यासाठी ही पालिकेमध्ये उपस्थित दिसून येत नाही आहे. जे कोणी अधिकारी उपस्थित आहेत तेही आयोगाच्या बैठकींमध्ये व्यस्त आहेत. विधान परिषदेचे उपाध्यक्ष इथपर्यंत येतात एखादा निवेदन द्यायला आयुक्तांना आणि ते उपस्थित न राहणं हे काय? ज्या पद्धतीने आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून हा DP रद्द होण्याकरता जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहोत. परंतु पुण्यामध्ये मीटिंग आहे असं आम्हाला आता गेटवर आल्यानंतर कळलं आणि आयुक्त त्या ठिकाणी गेलेले आहे. परंतु जे जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपस्थित असेल त्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. कुठेतरी उशीर झाला आहे का आंदोलन करण्यासाठी? कारण की 3 महिन्यापूर्वी हा सगळं DP नाही, 2 महिन्याचा कालावधी होता हरकतीचा. 50,000 हरकती ह्या DP रद्द होण्यासाठी आलेल्या आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक निर्णय घेतला की पिंपरी चिंचवड शहरात ज्या ठिकाणी जास्तीची आरक्षणं झालेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणं पडलेली आहे
हा DP रद्द करण्याच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक कंप्लेंट आमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल दादांकडे आलेल्या आहे आणि त्या माध्यमातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. निवडणुका समोर आल्यात म्हणून कुठेतरी राष्ट्रवादी आक्रमक होती आणि DPRला नाही, निवडणूक समोर असो किंवा नसो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच या जनतेसाठी या पिंपरी चिंचवड शहरात काम करत आलेले आहे. आपल्याला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर डेव्हलप झालेलं आहे आणि या डेव्हलप एरियामध्ये जर चुकीचे आरक्षण होत असेल तर आमचा नेता देखील या आरक्षणाला मान्यता देणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.